गेल्या 15-20 दिवसाखाली मी सोशल मीडियाच्या माध्यमातून उदगीर नगर परिषदेला जातीवादी संघटना, जातीवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी, समविचारी पक्षाला एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिलेली होती। समविचारी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारजी गट, उभाटा आणि छोटे वंचित बहुजन आघाडी आणि छोटे पक्ष समाजवादी, बामसेफ, जेही समविचारी पक्ष संघटना असतील सर्वाला एकत्र करून आम्ही येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक लढवावं या व्यक्तीने सर्वाला आमंत्रित केलं होतं। गेल्या 20-25 दिवसापासून आमची दूरध्वनीवरून चर्चा झाली, काही लोकांची भेट घेतली। आम्ही म्हणलं की गेल्या निवडणुकीमध्ये एमआयएम हा 2 नंबरचा पक्ष राहिलेला आहे। आम्ही सर्व पक्षाला विनंती केली की एमआयएम हा नगराध्यक्षाचा उमेदवार थांबा करू इच्छितो, नगराध्यक्ष पद आम्हाला द्या, आमचे सिटिंग नगरसेवक जे 4 प्रभागामध्ये ते 4 प्रभाग द्या। म्हणून मध्यंतरी जे आमच्याशी बोलणं करत होते त्यांच्या मार्फत निरोप पाठवला, त्यांच्याकडून असं आलं की काँग्रेसवाले म्हणतात आम्हाला नगराध्यक्ष द्या, राष्ट्रवादी शरद पवार गट हे पण म्हणतात की आम्हाला नगराध्यक्ष द्या। मताचं जर पर्सेंटेज बघितलं, काँग्रेसचे त्या काळातले जे नेते होते, जे आमच्या बरोबर बराबरीनं मतं घेतले होते, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये आता नेता उरलेला नव्हता किंवा नाही। म्हणून आम्ही त्याला विनंती केली की उदगीर शहरामध्ये 40 ते 45% हे अल्पसंख्याक समाज आहे आणि ह्या समाजाचं कौल दलित आणि मुस्लिम ह्या एमआयएम पक्षातला कौल दिल्यामुळे तुम्ही एमआयएम पक्षाला संधी द्यावा, नगराध्यक्ष आम्हाला द्यावा असं आम्ही विनंती केलेली होती। तरी पण त्यांच्याकडून 2-4 वेळेस आम्ही बैठक करायचा प्रयत्न केलो, त्यांनी वेळ घालायचा प्रयत्न चालू केले, बसूत बोलूत करूत ते आपल्या काँग्रेसची स्टाईलमध्ये करत होते। आता काही योग्य 8-10 तारखेच्या आत आचारसंहिता लागेल असं एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही वेळ न घालता ज्या ज्या लोकांना जातीवादी संघटना, जातीवादी पक्षाला रोखायचं आहे उदगीर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये, त्यांना अजून एक माझ्याकडून विनंती करण्यात येते की तुम्ही अजून बी खरं जर तुम्हाला भाजप आणि जातीवादी पक्षाला, त्यांच्या मित्र पक्षाला जर रोखायचं असलं तर तुम्ही अजून एकदा विचार करावा। विचार करून आमच्या सोबत यावं। तुम्हाला जर आमच्या सोबत या म्हणल्यामुळे जर तुम्हाला कमीपणा वाटत असेल, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे। उदगीर नगरपालिकेमध्ये गेल्या 35 वर्षापासून एक हाती कारभार, जे उदगीरची गुंडशाही, या उदगीरमध्ये हुकुमशाही होती, या हुकुमशाहीला कंटाळून उदगीरच्या जनतेने एमआयएम पक्षाला कौल दिला, थोड्या बहुत मतानं पण पराभव झाला। त्याची चिंता न करता उदगीरच्या जनतेचं कौल हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मी अजून विनंती करतो की उदगीर नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, शहरामध्ये दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, पिछडा हे सगळे जर लोक एकत्रित येऊन जर नगरपालिका लढले तर भाजपला आपण त्यांच्या मित्र पक्षाला दूर ठेवता येईल
म्हणून आम्ही हे दुसरी वेळेस प्रयत्न आमचा चालू आहे. जर तुम्हाला भाजप जातीवादी पक्षाला जर दूर ठेवायचं नसेल म्हणून तुम्ही आमच्याशी बसायला तयार नाहीत असं याचा अर्थ होतो. म्हणून मी अजून एकदा तुमच्या माध्यमातून समविचारी सेक्युलर पक्षाला विनंती करतो की अजून इलेक्शन डिक्लेअर झालेलं नाही. 30 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवा किंवा तुम्ही आम्हाला बोललेलं किंवा आम्ही तुम्हाला बोललेलं तर आम्ही बसायला तयार आहोत. गेल्या 70 वर्षापासून आम्ही सगळे तुमच्या मागे होतो. आम्ही कधीच आमची हिस्सेदारी मागितली नाही. उदगीर नगर परिषदेमध्ये उदगीर शहरामध्ये जर लोकसंख्या मतदाराची संख्या जर बघितली, नगराध्यक्ष हा अल्पसंख्याक समाजाचा होऊ शकतो, त्यांचा अधिकार आहे. आणि उपनगराध्यक्ष हा दलित समाजाचा होऊ शकतो, त्यांचा अधिकार आहे लोकसंख्याप्रमाणे. जर तुम्हाला खरंच अल्पसंख्याक आणि दलित समाजाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करावं. नाहीतर आम्ही असं समजू की तुम्हाला उभं सांगायला आपण सेक्युलर आहात, उभं भाषण करायला शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आहात असं आम्हाला वाटेल. म्हणून मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अजून एकदा विचार करून आम्हाला 30 तारखेपर्यंत सांगावं. मी माझ्या पक्षाच्या श्रेष्ठीला बोलून हे पत्रकार परिषद घेत आहे. आणि दुसरे एक मला सांगायचं आहे की गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे काही नेते कार्यकर्ते जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही बोलत हिंडत आहेत, बोलत आहेत. मला एक गोष्ट कळत नाही, पक्षाचं जर सुप्रीमो म्हणलं, मी 30 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, पक्षाचं जर सुप्रीमो म्हणलं तर हे करायचं नाही म्हणलं तर कुणाची हिंमत होत नाही. परंतु अहमदनगरचे जे आमदार आहेत संग्राम जगताप आणि अल्पसंख्याक समाजाला एकदम खालच्या दर्जाला जाऊन बोलत आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा त्यांनी बोलले. मला अजित पवार साहेबांना आणि आदरणीय बनसोडे साहेबांना एवढंच विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल का संग्राम जगतापच्या भूमिकेबद्दल तुमचं का म्हणणं आहे, तुम्ही या उदगीरच्या जनतेला स्पष्ट करावं. नुसतं दर्गाला जाऊन चादर घालून किंवा टोपी घालून अल्पसंख्याक समाजाला तुम्ही आता दलित समाजाला भूलथापा देऊ शकत नाही. समाज हा हे हुशार झालेला आहे. आता येत्या 30 तारखेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार साहेब येत आहेत. त्यांनी ह्या गोष्टीचा खुलासा करावा. एक तर तुम्ही अल्पसंख्याक दलित समाजाला धोका देऊन सेक्युलरचं नाटक करत आहात आणि दुसरीकडे तुमची सौभाग्यवती नागपूरच्या RSSच्या कॅम्पला जाऊन तिथली मीटिंग अटेंड करतात. तुम्ही एकतर जातीवादी बना किंवा एकतर सेक्युलर बना, दोन्हीकडे हात देऊन तुम्ही कसं साध्य करणार आहे? हे डुप्लिकेट पॉलिसी ज्याच दिवस चलत नाही. लोकांना आता तुमची पॉलिसी कळून चुकली आहे. म्हणून मी माझ्या पक्षातर्फे तुमच्या या गोष्टीचा आणि तुमच्या दुजाभावा वागणुकीचा निषेध करतो. आणि ह्याबद्दल 30 तारखेला आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत MIM पक्षातर्फे की बाबा तुम्ही अल्पसंख्याक दलित समाजाच्या लोकांना खाले दाखवून जे तुमचे नेते किंवा तुमचे पदाधिकारी आमदार बोलतात. ज्या दिवशी तुमची संग्राम जगतापच्या सोबत बैठक झाली अजित पवार साहेब, त्या दिवशी संग्राम जगताप समोर येऊन माध्यमासमोर असे बोलतात की तुम्हाला नोटीस देण्यात आली, तुम्हाला समजूत देण्यात आली का? त्यांनी अशा एका चिल्लर माणसाला बोलल्या आणि असं तर लय वेळ झाले त्याचा मला काही फरक पडत नाही म्हणतात. एवढं जर त्यांना बोलायची हिंमत आली, कधी कुठून ना कुठून मधून तुमचा अल्पसंख्याक समाजाला खाली दाखवण्यासाठी तुमचा हात आहे असं मला वाटतं. म्हणून मी 30 तारखेला MIM पक्षातर्फे अजितदादा आणि संजय बनसोडे साहेबाला आम्ही आवाहन करतो की त्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा.
नाहीतर एमआयएम तर्फे आपला निषेध करण्यात येईल। त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार बंधूला बोलून आमचे विचार ठेवलो। आज जर कोणी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी प्रश्न विचारावं। आपण काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोबत अशी काही चर्चा केली आहे, लिखित पत्र दिलं आहे? लेखी पत्र दिलेले नाही। काँग्रेस पक्षाचे इथले जे आणि राष्ट्रवादीचे जे इथले कर्ते धरते आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालंय। माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याशी दूरध्वनीवर बोलणं झालं, ते मुंबईवर होते, आल्यावर आपण बसूत म्हणले। आतापर्यंत त्यांचं काही निरोप आलेला नाही आणि काँग्रेस पक्षाच्या इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत बी माझं बोलणं झालं। त्यांनी म्हणले आदरणीय अमित भैया देशमुख हे दिवाळीला येणार आहेत, आल्यावर त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निरोप देतो म्हणले। अजूनपर्यंत काही निरोप आलेला नाही, म्हणून आम्हाला हे बैठक घेऊन अजून एकदा विनंती करावं लागलं। तर महाविकास आघाडीने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला आणि तुम्हाला सोबत युतीमध्ये घेतले, तर एमआयएम त्यासाठी केलेला आहे। महाविकास आघाडीने 70 वर्षापासून हेच केलेलं आहे। उगाच दाखवायला नाव देऊन उपयोग नाही। काम करून समाजाचा विकास करणारा धमक असलेला उमेदवार लागतो। आतापर्यंत रबरी शिक्के असे दिलेले आहेत आणि कारभार त्यांनीच केलेले आहेत। त्याबद्दल उदगीरच्या जनतेचं कौल बघून उदगीरच्या जनतेनं कोणत्या पक्षाला कौल दिला गेल्या निवडणुकीत त्याची भान ठेवून एमआयएम पक्षाला त्यांनी नगराध्यक्ष पद द्यावं आणि आमचे सिटिंग जे नगरसेवक होते त्या वार्डाची आम्ही मागणी केलेली आहे। अजून आमचं बोलणं चालू आहे। जर युती जर नाही झाली तर तुम्हाला नगराध्यक्षाचं नाव कळतील, पक्षश्रेष्ठी तिथून नाव देतील। आपण बऱ्याच दिवसापासून नगर परिषदेमध्ये आतापर्यंत नगर परिषदेने जनतेची एवढी लूट केलेली आहे, तळपट्टी, घरपट्टी, लाईटपट्टी अनेक घरामध्ये, त्यावर आपण आतापर्यंत काही बोललो नाही। आणि जर आपली सत्ता नगर परिषदला आली तर घरपट्टी, नळपट्टी आणि जनतेबद्दल आपलं काय मत आहे? ते माध्यमाच्या मतातून आम्हाला कळालं, ज्यावेळेस वार्डाची नगररचना चालू होती, नगररचना झाल्यावर एसडीएम साहेब, शिंदे साहेब आणि मुख्याधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली की तुमचं हे हिटलरशाहीपणा आम्ही चालू देणार नाही। तुम्ही 10-20 हजाराच्या थकबाकीसाठी लोकांच्या घराला 7 वाजता जाऊन खटखट करून नगरपालिकेचे 10-20 लोक जाऊन सावकार पद्धतीने जे उसुली करणार ते उसुली थांबवा म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। आणि जे मोठे मोठे 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10-10 लाखाचे आकडे आहेत, आम्ही ते आकडे देतो, पहिले त्याची उसुली करा म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलो। त्या दिवशीपासून उसुली बंद झाली आणि या प्रशासनाच्या काळात जे प्रशासक चालू आहे 3 पट घरपट्टी नळपट्टी वाढवण्यात आली। पण ह्याचा जबाब माननीय आमदार साहेबांनी द्यावा। आज आमदार साहेब नगरपालिका 3 वर्षापासून चाललेला आहे, जेव्हापासून प्रशासक नगरपालिकेत लागलाय तेव्हापासून आमदार महोदय नगरपालिकेत त्यांचं वर्चस्व आहे, त्यांच्या मर्जीनुसार सगळं काम चालू आहे। त्यांनी यांचं उत्तर द्या की बाबा तुम्ही एकीकडे जनतेला ह्या पद्धतीने बोलता आणि दुसरीकडे नळपट्टी 2 दुप्पट तिप्पट करता, घरपट्टी दुप्पट तिप्पट करता, तुमच्याकडे अंगणवाडी नाही अंगणवाडीचं टॅक्स लावता, तुमच्याकडे एक गार्डन शिल्लक नाही गार्डनचं टॅक्स लावता, तुमच्याकडे स्वच्छता नाही स्वच्छताचं टॅक्स लावलात। हे कशासाठी? हे आमदार साहेब 3 वर्ष झाले नगरपालिका चालवलेल्या, त्यांनी याचं उत्तर द्यावं। आम्ही त्यांना विचारलं की याचा त्यांनी खुलासा करावा। शासन कोण चाललेलं आहे, सत्ता कुणाची आहे? नगरपालिकेत ज्या वेळेस आमची कौन्सिल येईल त्यावेळेस आम्ही सगळं निम्म्यावर करून टाकू। आम्ही तर गोरगरिबाला ज्यांच्या 1000-2000च्या मध्ये घरपट्टी नळपट्टी आहे ते आम्ही माफ करायचं आमच्या मॅनिफेस्टो मध्ये आम्ही ठरलेलं आहे। मंदिर आणि मस्जिदला टॅक्स, नळपट्टी, घरपट्टी काही घ्यायचं नाही हे आमच्या मॅनिफेस्टो मध्ये येणार आहे। ते पुढचा विषय पुढील भाग आहे। आता तुम्ही विषय काढल्यामुळे आमचं मत मांडलं आम्ही। तुम्ही आमदार साहेबाला विचारा की 3 वर्षापासून तुम्ही नगरपालिका केलं, स्वच्छ कारभार, सुंदर कारभार, सोबत भ्रष्टाचारी लोक 3-3दा बडतर्फ होऊन शासनाने केलेले लोक बाजूला बसून स्वच्छ कारभाराची तुम्ही भाषणं करता। स्वच्छ कारभाराचं व्याख्या काय मला हेच कळणार गेले। उजव्या हाताला भ्रष्टाचारी, डाव्या हाताला भ्रष्टाचारी आणि स्वच्छ कारभाराचे तुम्ही भाषण करता। मला तेच कळत नाही असलं कसलं स्वच्छ कारभार आता कुठं स्वर्गातून आणणार आहेत की काय की मला तुमचं हेच कळत नाही।
तुमचं भाषणाची विचार जर केलं तर वेगळं कोल दिसलेलं आहे आणि सोबत घेऊन हिंडाला तर वेगळं दिसलेलं आहे. एक तर तुम्ही उदगीरच्या जनतेला धोका देवला, नाही म्हणलं तर तुम्ही पक्षाला धोका देवला. कोणता तरी एक निर्णय घेऊन मुख्य तुम्ही निर्णयावर या. आता गोड बोलून पाठीवर हात फिरून नाही, लोक हुशार झाल्या, जास्त दिवस चालत नाही असं. घरपट्टी नळपट्टी वाढली, तुम्ही सत्तेत होता त्यावेळेस तुम्ही काहीच आवाज उठवला नाही आणि आज प्रशासन असताना तुम्ही आवाज उठवला, का आवाज उठवला नाही? आमच्या काळात आमचे जीबीचे अजेंडाचे प्रोसिडिंग काढून बघा. त्या काळात आम्ही आमच्या पक्षातर्फे आमच्या नगरसेवकांनी सगळ्यांनी विरोध केलेला आहे. ज्या ज्या तारखेला जीबीची मीटिंग होती, आमसभेची मीटिंग होती, ते काढून बघा. आमच्या पक्षाच्या नगरसेवक आम्ही सगळ्यांनी घरपट्टी नळपट्टीला आमचा विरोध लिहिलेला आहे. प्रोसिडिंग बघा. जर त्याच्यात आमचं समर्थन असलं तर तुम्ही जे शिक्षा देता आम्हाला मान्य आहे. आम्ही तिथं त्यांना म्हणले ना, लोकांसाठी ह्यापूर्वी बी आदरणीय रंगा राचुरे साहेबांनी एक आंदोलन केला होता. अजून लोक झोपीत आहेत. नळपट्टी घरपट्टीच्या माध्यमातून त्यांनी एक सामाजिक कार्य म्हणून मोर्चा केलेला होता, तर 100 लोक जमा झाले नाहीत. लोक अजून गाफील आहेत. लोकांना कवा कळतंय, ज्या वेळेस उसुली चालू झाली त्यावेळेस मुदतीपुरता हे करायचं. लोकांना बी प्रसिद्ध द्यायला पाहिजे का नाही? एक समाजसेवक म्हणून रंगा राचुरेंनी मोर्चा काढला होता मागे, मला माहित आहे. 100 लोक आले नाहीत. मग ज्याला त्रास झाले त्यांनी तर यावं लागेल. आम्ही आमच्या माध्यमातून विरोध दर्शिला, पण त्याला जर लोकांनी प्रतिसाद दिला असता तर आम्ही पण त्याच्यात भाग घेतला असतं, उत्साह झाला असतं. लोकांना अजून त्याची मागची भूमिकाच कळायला नाही. लोक अजून गाफील आहेत. पुढील भविष्यात मार्चच्या नंतर अजून तिप्पट घरपट्टी नळपट्टी वाढणार आहे. या जर प्रशासनाला जर येत्या निवडणुकीत जर जनतेनं नाही जर इसका दाखवलं तर अजून हे चालू होणार आहे. लोकांमध्ये चर्चा आहे, तुम्ही 100% हे चर्चेमध्ये माणसं आहात, पण हे उगाच तुम्ही एक नाटक करायला म्हणून म्हणतात. लोक म्हणू द्या की बनसोडेच्या माणसं आहात, म्हणजे मी माझ्या पक्षाचा आहे. बनसोडेचं माणसं आहेत म्हणजे कशामुळे बनसोडेचं माणसं आहे? मी का रोज जाऊन त्याला मारू? मला ते नाही. बनसोडे त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये मी त्यांचं नव्हतो आणि पुढे बी राहणार. 2 इलेक्शन मध्ये बी नव्हतो आणि पुढे बी आम्ही राहणार नाहीत. पक्ष झाला, इलेक्शन झालं, इलेक्शन झाल्यावर विकास म्हणून आम्हाला पुन्हा सोबत बोलावं लागतंय, बसावं लागतंय. बसलं म्हणजे पक्षात तिकडे गेला असं अर्थ होत नाही. आता सर्व पक्षाच्या हाऊस मध्ये एक जागी बसलं म्हणजे सगळ्याची युती झाली अशी होत नाही. लोक म्हणत राहतात. लोकांचा विचार जर केलं तर मग चलतच नाही आंदोलन. असं कुठं आहे का? निवडणूक झाली, विरोध संपला. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी जर चांगलं काही काम असेल तर जाऊन बोलावं लागतंय, करावं लागतंय. आमच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षासोबत जर भेटली तर तुम्ही आम्हाला आरोप करा. तुम्ही 5 वर्ष मेंबर होता. भारतीय जनता पार्टीची सत्ता होती नगरपालिकेत. तुम्ही आज भाजपला जातीवादी पक्ष म्हणून म्हणता, पण 5 वर्ष तुम्ही त्या जातीवादी पक्षासोबत हातात हात घालून हे केलं, त्यावेळेस काहीच आवाज उठवला नाही तुम्ही. आम्ही हातात हात घालून केले नाही. नगराध्यक्ष हा जनतेचा नगराध्यक्ष होता, भारतीय जनता पक्षाचा नव्हता. निवडणूक झाली, जनतेनं कोल दिला त्यांना आणि आम्हाला ज्या जनतेने निवडून दिला किंवा आम्ही ज्या वार्डातून प्रतिनिधी करायचं होतं तर आम्हाला काम करण्यासाठी त्याला बांधून काम करावंच लागलं. आम्ही आमचा हिस्सा घेऊन आम्ही आमच्या वार्डातला विकास करूनच घेतलो. क्या रहा है ये बोलो. जैसे कि आप बोल रहे हैं विकास का, क्या विकास हुआ? बोलो ना, क्या नहीं हुआ. ये अपन जनता की अदालत में बात करेंगे. ये प्रेस चालू है, ये है सो वो काम करेंगे. आपका कोई टेंशन नहीं. काँग्रेस तुमच्या सोबत नाही आहे तर जातीवादी असेल असं तुमचं म्हणणं आहे. पण समजा काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार दिला तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का? मग असं त्याचा अर्थ होतोय की MIM ला उदगीरच्या जनतेनं कौल दिलेला होता. 12,700 चिल्लर मतदान MIM दिलं. काँग्रेस आमच्या सोबत नव्हती त्यावेळेस. काँग्रेस आमची प्रतिस्पर्धी होती. उदगीरच्या जनतेचा कौल MIM च्या बाजूने असल्यामुळे आम्ही मित्र पक्षांसोबत निवडणूक लढायला तयार आहोत. काँग्रेस जर असं जर केला तर उदगीरच्या जनतेच्या विरोधात उमेदवार दिला हे जनता ठरवेल. आपल्या पक्षाची काँग्रेस सोबत युती झाली. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या पदावर फॉर्म भरायला गेले. त्याच धर्तीवर उदगीरमध्ये काँग्रेस सोबत तुमची युती होणार आहे का? आम्ही त्याच धर्तीवर युती करायला मानलेलो आहोत. काँग्रेसच्या वरिष्ठांनी तुम्हाला काही सूचना केली?
चर्चा तुमच्या पक्षाच्या नेत्याने केली का? आणि आमच्या पक्षाच्या नेत्याने समविचारी पक्षाशी युती करा म्हणून आम्हाला आदेश आलेले आहेत. तुमच्या पक्षाची युती झाली. काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार पाठिंबा देणार का माझा एवढा प्रश्न. नाही, काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार द्यावा म्हणजे हे एमआयएमचे खच्चीकरण करण्यासाठी खेळलेली खेळ असं आम्हाला मानतो. काँग्रेसला उदगीरची जनतेनं कौल दिला नाही. उदगीरच्या जनतेचा कौल एमआयएम वर होता. आता काँग्रेसचे जे जनतेनं कौल दिलेलं होतं ते भाजपमध्ये गेलं. काँग्रेसचे जे उमेदवार होते, काँग्रेसचे जे जनतेचा कौल होतं ते भाजपमध्ये गेलं. आता काँग्रेसची इथं ताकद राहिली कुठं? म्हणून आम्ही म्हणलेलो आमच्या सोबत या, आपण त्याला रोखू म्हणून. स्वतंत्र लढल्यानं भाजपला त्याचा डायरेक्ट फायदा झालाय. तुम्ही भाजपची बी टीम आहे म्हणून अगोदरही बऱ्याच ठिकाणी बोललं गेलंय, तसं काय आहे का? हे बोलणारे कोण आहेत? एमआयएमची भाजपची बी टीम म्हणून एमआयएमला बोलणारे कोण? त्यांच्या सोबत आम्ही गेलो की चांगलं, त्यांच्या शतरंजा उचललं तर चांगलं, त्यांनी जय म्हणले की जय म्हणले की चांगलं. आम्ही आमचं नेतृत्व द्या, जिसकी जितकी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी. आम्ही आमचं स्वतंत्र आम्हाला द्या व्यासपीठ. 70 वर्षापासून आम्ही तुमचंच ऐकून करत आलो ना. तुम्ही काय विकास केला आमचा भाग? 70 वर्षापासून काय केलं? आमची संख्या 45% अल्पसंख्याक समाज आहे उदगीर शहरामध्ये. तुम्ही द्या ना आम्हाला प्रतिनिधित्व. इथं तर म्हणता आम्ही काँग्रेस भाजपची बी टीम आहे आणि तिकडे तुम्ही हैदराबाद मध्ये एमआयएमचा पाठिंबा घेता. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला फॉर्म भरायला बोलिता. डायरेक्ट फायदा भाजपला मानायला तुमच्या निर्णय. होत नाही. डायरेक्ट फायदा समजा विधानसभेला एमआयएम गेली, विधानसभेला एमआयएम गेली का? डायरेक्ट फायदा केव्हा होतो की आम्ही 4थ्या 5व्या नंबरवर जर राहिला असतो किंवा तेवढ्याच मतानं जर दुसरं आलं असतं, आम्ही 17व्या राऊंड पर्यंत एमआयएम पुढे होती. पहिल्या राऊंड पासून 17व्या राऊंड पर्यंत 3 राऊंड मध्ये निशस्त्र पराभव झाले. तुम्हाला बी टीम म्हणायचा अधिकारच नाही ना. तुम्ही बी टीम कशाला म्हणता? आम्ही जर त्यांच्या सांगण्यावर जर थांबला असतो तर एवढी फाईट दिलाच नसतो की. सुरूपासून पहिल्या राऊंड पासून 17व्या राऊंड पर्यंत एमआयएम पुढे आहे. एमआयएम पुढे असल्यामुळे उदगीर नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये बी टीमचं काम काँग्रेसने केले आहे. मी सर्वात पुढे होतो. काँग्रेसनं मागे मागे येऊन मला 17व्या राऊंडला मागे ओतून बीजेपीला निवडून आणली. खरी काँग्रेसची बी टीम, भाजपची बी टीम काँग्रेसने झाली आहे उदगीरमध्ये. तुम्ही काला पहिल्या राऊंड मध्ये कोण पुढे होता? 17व्या राऊंड पर्यंत एमआयएम पुढे होती. ते विचार करा. त्याने त्यांच्याकडे गेले की सेक्युलर, त्यांच्याकडे जायला गेले की बी टीम. हे तर आता जुनं झालंय हे सगळं. अजित पवार गटाकडून काही मुस्लिम उमेदवार इथे थांबवले जाणार आहेत. संग्राम जगतापाच्या या वाक्यावर तुम्ही त्यांना विरोध करून त्याचा पराभवासाठी प्रयत्न करणार आहात. संग्राम जगतापाच्या वाक्यावरून पराभव करावा असं नाही. मी माझ्या समाजाला, अल्पसंख्याक समाजाला पटवून सांगणार की हे लोक मतापुरते तुम्हाला आहेत. ज्या वेळेस आमच्या हुजूरला, आमच्या पैगंबरला रामगिरी महाराजांनी एवढ्या खालच्या पातळीवर बोलले, त्यावेळेस बनसोडे साहेबाला आणि अजित पवार साहेबाला आठवलं नाही का हे मुस्लिम समाजाचे भावना दुखतील असं बोलू नये म्हणून? तुमच्याच पक्षाचं एक उपमुख्यमंत्री यांच्या केसाला बी धक्का लागला तर मी जिम्मेदार आहे म्हणतो. तुम्ही मांडीला मांडी लावून बसून सत्तेत राहता. मुस्लिम समाज तुम्हाला का म्हणून मतदान करावं? काय प्रत्येक काय भाजपमध्ये बी मुस्लिम समाज आहे, त्याचं आम्हाला देणं घेणं नाही. आम्ही आमच्या समाजाला पटवून सांगणार की तुम्ही राष्ट्रवादीच्या सुदर्शन जाधवला मारलं म्हणून 1 मिनिटात तुम्ही त्यांनी भांडणं झाले म्हणून तुम्ही बरखास्त केलो आणि मुस्लिम समाजाला, आमच्या पैगंबरला, आम्ही आमच्या पैगंबरसाठी जीव देऊन टाकता. आमचे लेकरं कुर्बान, आमचे पूर्ण जीव कुर्बान आहे. आम्ही पैगंबरचा अपमान कधीच सर करणार नाही. असे इलेक्शन तर हजारो जाऊ द्या. जर खरं जे मुस्लिम असेल, खरं अल्पसंख्याक आमच्या पैगंबरवर प्रेम करणार असेल तर या जातीवादी लोकांना कधीच मतदान घालणार नाही. मागे बी घातले नाही, पुढे बी घालणार नाही. काही वेळेस धोका होऊ शकतो की त्यांनी सेक्युलर म्हणून समाजाला दिशाभूल करून मतं घेऊ शकतात, पण आता पुढे घेऊ शकत नाही. मी माझ्या मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला आव्हान करणार आहे तुमच्या माध्यमातून, ज्यांनी आमच्या पैगंबरला बोलले ते आमचं नाही, ते आमच्या समाजाचं बी नाही. अशी आम्ही उद्गार ह्याच्यासाठी काढले की पैगंबर आम्हाला मोठा आहे, आम्हाला हे नगरपालिका मोठी नाही, आम्हाला राजकारण मोठं नाही, आम्हाला हे आमदारकी मोठी नाही, आम्हाला या सगळ्यापेक्षा आमचे पैगंबर मोठे आहेत. आम्ही या पैगंबरसाठी जर उद्या राजकारण सोडून घरात बसवायची जर आमची वेळ आली तर आम्ही घरात बसू, परंतु आम्ही यांना कॉम्प्रोमाइज करणार नाही. 2016 मध्ये काँग्रेसला
मागे पाडून भाजप निवडून आले. 3 ठिकाणा बी MIM, काँग्रेस आणि भाजपला जोर दिला आणि ते तिन्ही उमेदवार बनसोडे साहेबांच्या त्या आघाडीसोबत एकत्र मिळून 5 वर्ष राहिले. त्याच्यामध्ये अर्धा वर्ष गेलं. MIM विलीन झालं, जवळपास 6 नगरसेवक आणि तुमच्या प्रवेश केले. काँग्रेसचे उमेदवार बी प्रवेश केले. या लोकांच्या जे मताचा शेकडो मत जे होते त्या मताचा अपमान ह्याच्यावर तुम्ही साठगोठण करून सत्ता चालवली 3 वर्ष आणि सत्तेच्या नंतर हे आहे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आज आघाडीमध्ये काँग्रेस जिवंत आहे का राष्ट्रवादी जिवंत आहे? काँग्रेसचं नेतृत्व कोण आहे? तुम्ही आता राष्ट्रवादीचं नाव सांगितलं, 4 नेतृत्व आहे. काँग्रेसचं नेतृत्व सांगितलं तर तालुका अध्यक्ष बी नाही, राज्याचे बी नाही. त्याच्यामुळं आता आघाडीचा तुम्ही हात करता तर तिथून पुढून नेतृत्व कोणाचं नेतृत्व? लातूरचं नेतृत्व शिवरायचं का इथलं नेतृत्व? माणसंच तयार नाहीत ना, त्याला तुम्ही आघाडी कशी म्हणता? आघाडी तर झालीच नाही ना अजून. आम्ही आघाडी झाली कुठं म्हणाला तुम्हाला? आम्ही त्यांना ऑफर दिलं की बाबा जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी आम्ही जर एकत्र आलं तर प्रयत्न करू. आमचं एक प्रयत्न आहे सेक्युलर सत्ता देण्याचं. तुम्हाला तुमच्या समाजावर एवढा विश्वास आहे तर मग तुम्ही MIMच्या माध्यमातून नगराध्यक्ष उभा करून डायरेक्ट तुम्हीच स्वतंत्र निवडून चालवलं. नाही, महिला सर्वसाधारण महिलाला सुटले, मला थांबता येत नाही ना. इथलं आरक्षण मी पक्षातर्फे आम्ही मागणी केली आहे. पक्षाला आम्ही मागणी केली आहे की जनतेचं कौल आपल्या मागे आहे, आपण आपले नगराध्यक्ष आपल्या पक्षाकडूनच थांबावं असं आमच्या 21 तारखेला बैठक झाली औरंगाबादला, त्याच्यात आम्ही मांडलंय. पक्षाने जे भूमिका घेईल ते आम्हाला सर्वांना मान्यच राहील ना. त्यांना आम्ही विचारूनच आघाडी करण्यासाठी एक हात पुढे केलं. इथं अजून एकदा 30 तारखेपर्यंत आम्ही त्यांना दिलं अल्टिमेटम. जर काही आलं त्यांचं एक हात पुढे तर आमचं एक हात पुढे होईल. बनसोडे साहेबांनी जर तुम्हाला ऑफर दिली की आपण दोघं मिळून लढू, तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहेत का नगरपालिकेत? विषयच नाही. बनसोडे साहेबांसोबत जायचं. जे आमच्या श्रेष्ठीनं नेतृत्वानं हे सांगितलंय की भाजप मित्र पक्ष सोडून कुणासोबत बी युती करा. भाजप जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत सोडून कोणत्याही पक्षासोबत तुम्ही युती करू शकता, म्हणून असं आमच्या श्रेष्ठीचा निर्णय आहे. राष्ट्रवादी पक्षाला दूर करण्यासाठी तुम्ही एक पाऊल मागे तुम्हाला द्यावं आघाडीनं, तर जातीवादी पक्षाला दूर करण्यासाठी तुम्ही काँग्रेसचा लढा पाठीमध्ये नाका. काँग्रेसचा पहिले नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष माझ्या बरोबरीला लढलेला होता. आता काँग्रेसची बळ तेवढं राहिलेलं नाही. काँग्रेसचे 75% जे वोटिंग होती ते आता भाजप आणि आघाडीमध्ये प्रवेश केल्यामुळे आता काँग्रेसची ताकद तेवढी राहिलेली नाही. तरी पण कुणाला कमी न जुमानता काँग्रेसचे मोठा भाऊ म्हणून आम्ही मन मोठं करून आमच्या सोबत या म्हणून त्यांना विनंती करायला. जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी एक पाऊल मागे घेणार का नगराध्यक्षपदासाठी? हे प्रश्न तुम्ही काँग्रेसला बी विचारा ना. ऑफर तर आम्ही दिलंय, ऑफर तर तुम्ही दिले ना. आम्ही नाही, ठीक आहे, आम्ही वार्डात तडजोड करू. नगराध्यक्ष पद हा उदगीरच्या जनतेने MIM ला कौल दिल्यामुळे MIMचंच राहील असं उदगीरच्या जनतेची मागणी आहे. MIM मुस्लिम का? नाही, MIM मधले मुस्लिम नाही, उदगीरची जनता म्हणले मी. त्यांना जातीवादी म्हणतात, उदगीरची जनतेला जातीवादी म्हणले नाही मी, पक्षाला जातीवादी म्हणले मी, जनतेला जातीवादी म्हणलं नाही. म्हणजे आणि 6 नगरसेवक गेले सरकून. तुम्ही तसंच काँग्रेसचा उमेदवार गेली, काँग्रेस गेली सरकून. नाही, आम्ही 2 महिन्यात आमचं लक्ष होतं आमच्या मॅनिफेस्टो मध्ये डॉक्टर झाकीर हुसेन चौक 25 वर्षापासून पोते लावून ठेवल ते काँग्रेसवाल्यांनी. करायचं नसलं की जातीवादी संघटनेकडून पत्र द्यायचं. ऐका माझी गोष्ट, करायचं नसलं की जातीवादी संघटनेकडून पत्र द्यायचं, तणाव निर्माण करायचं आणि काम न होऊ द्यायचं. हे 25 वर्षापासून खेळी चालू होती. त्यांनी 25 वर्षापासून खेळी केल्यामुळे आम्ही 2 महिन्याची खेळी केलो. आमची चौक झालं, आम्ही निघून आलो. राजकारणामध्ये काही करायचं असेल तर षडयंत्र रचावं लागतंय. आम्ही त्यावेळेस बी इरफान भाईच्या माध्यमातून आम्ही इंटरव्ह्यू दिलेली होती की मेरे हिकमत अमली को समझो,
ये जब मैं किस वजह से जा रहा हूं, जब पब्लिक के सामने आएगा तो जब तुमको मालूम होगा। मैं किसी से गद्दारी करके या किसी को बोल के नहीं जा रहा हूं। मेरी हिकमत अमली को समझो। मेरा लक्ष्य है, मेरे मॅनिफेस्टो में जो है मैं वो पूरा करने वाला हूं। झालं 2 मिनिटं झालो, वापिस आलो। आम्हाला म्हणले धोका दिला, 70 वर्षापासून आम्ही धोका खावलेला, आम्ही 2 महिने धोका दिला तर का दिलेलं? मी एकटं गेलो। सभागृहामध्ये तुम्हाला नगराध्यक्षाला एवढी मोठी कार्यपद्धती आणलेलं सगळ्या उद्गीर शहरानं नगरसेवक दिले 5 वर्षात तुमचं नगर परिषद एमआयएमचं काम काय काम म्हणजे? नगरसेवक दुसरं काय समाजामध्ये उदगीरमध्ये अहो नगरसेवकानं जेवढ्या त्याच्या ह्याच्यात काम करायचं तेवढं केलं ना। समाज म्हणून काय मग सांगायचे? जेवढी निधी आली तेवढा आम्ही आमच्या वार्डात हिस्सा द्यायचा प्रयत्न केलो, ज्येष्ठांनी आमच्या हिश्श्याप्रमाणे। आता 38 नगरसेवक 29च्या ह्याच्या विभागणीमुळे 7 नगरसेवकाला जे हिस्सा येत होता वार्डात ते काम केलं तेवढं। आता 100% मध्ये 10% मध्ये जेवढं झालं तेवढं काम केलंय। जे 70 वर्षामध्ये आम्हाला काहीच मिळालं नव्हतं, आज बी जाऊन बघा तुम्ही, ठराविक एरियामध्येच काम होतंय, ठराविक एरियामध्ये लक्ष ठेवून काम करतात। बाकी मसनजोगी वस्ती, दलित वस्ती, अल्पसंख्याक वस्तीमध्ये 8-8 दिवस 10-10 दिवस कचरा निघत नाही, पाणी येत नाही आणि उचुली तिकडे जास्त होते। हे सगळं ठरवून केलेलं राहतंय। आज मोठमोठ्या नेत्याकडे 10-10 लाख रुपयाची बाकी आहे, एक दुकानाकडे सगळ्याकडे बाकी आहे, त्याला काहीच नाही। गरीबाचे तुम्ही नोटीस लावता, सील करता। नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तिथं आवाज उठेलाय। ते बोलले नगर रचना जेव्हा चालू होती त्यावेळेस एसडीएम साहेब अध्यक्ष म्हणून काम करतात, त्यांना आणि मुख्याधिकारी साहेबांना आम्ही म्हणलंय, जर तुम्ही एवढ्या सक्तीनं जर वसुली करत असाल तर उद्या आम्ही वसुली होऊ देणार नाही। मग त्या दिवशीपासून सक्तीची वसुली कमी झाली आणि मोठमोठे टार्गेट तुम्ही पूर्ण करा। अहो आपल्या उदगीरमध्ये शासनाचे बिल्डिंग एवढे आहेत, शासनाच्या बिल्डिंगला जर तुम्ही जर टार्गेट केलं तर 25% वसुली होते। गोरगरीब 1000-2000 साठी कशाला तुम्ही टार्गेट करणार? आवाज उठवायला पाहिजे उठेलाय आम्ही आवाज आमच्या परीने। मराठवाड्यासह महाराष्ट्राचं उदगीर तालुक्यात भयंकर अतिवृष्टी झाली, पक्षानं काय काम केलं? अतिवृष्टी काय मदत केलं, कोणत्या गावात गेलो, काय मदत केली, ते एमआयएम पक्षाचं कार्य सांगा। एमआय पक्षानं आमच्या जाऊन सर्व लोकांना बोलल्यामुळे आता पक्षानं काय तर द्यावं म्हणलं तर आता पक्षापाशी काय सांगा तुम्ही? तर पक्ष नाही मदतीसाठी म्हणजे नाही पक्षानं आम्ही जाऊन त्यांना बोललं, सहानुभूती देऊ शकता आम्ही, दुसरं काय आम्ही आमच्याकडे सत्ता आहे का काय? ज्याने सत्ता भोगलं ज्यांच्याकडे सगळं पर्याय आहे त्यांनी देऊ शकतात। नगरपालिका म्हणजे मला सांगा ना, एमआयएम या सत्तेतला पक्ष आहे का? सुरूपासून विरोधाचा पक्ष आहे, गरीब पक्ष आहे, त्यांची सगळ्या जनतेची जे हाल आहे ते एमआयएमची हाल आहे। आम्ही शासनाला सांगितलं करा म्हणून, मदत करा म्हणून शासनाला। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मुख्यमंत्र्याला पत्र लिहिले, त्यांनी सांगितले सर्वाला करा म्हणून। आमच्या पक्षाच्या नेतृत्वानं शासनाला पत्र लिहून सांगितलंय मदत करा म्हणून। केंद्राला केंद्रामध्ये कुणाला? उदगीरची नगरपालिका केंद्रात कशाला जायची हो? पक्ष नेतृत्व करू शकते, मालक आहेत त्यांनी। आमचे नेते बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब, इम्तियाज जलील साहेब, महाराष्ट्राचे नेते, यांनी जे ठरले तेच होणार आहे। त्यांनी जर म्हणले उद्या निवडणूक लढू नका म्हणलं तर 1 मिनिटात आम्ही घरात बसत तयार आहोत। पक्षाचं नेतृत्व आदेश म्हणजे आम्हाला आदेश डोसक्यावर राहील ना। पक्षाचे मालक त्यांनी जे आदेश देतील ते आम्हाला मान्य राहणार। त्यांनीच म्हणले समविचार पक्षाची युती करा, आम्ही ऑफर दिलंय। त्यांनीच म्हणले काही आलं का नाही, अजून एकदा पत्रकार परिषद घेऊन द्या। आता आम्ही पत्रकार परिषद घेऊन एक हात पुढे करायला। जर त्यांनी म्हणले उदगीरची उद्या निवडणूक लढवायची नाही तर लढवायची नाही। पक्षाचे सुप्रीमो त्यांनी आहेत, त्यांच्या पुढे कोण आहे सांगा? त्यांचं जे धोरण ठरेल ते ठरवून होईल, त्यांच्या धोरणाप्रमाणेच आम्ही चाललो।
नगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. ऐका की उदगीर नगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. तुम्हाला त्याच्यातलं सगळं काही माहीत असताना तुम्ही एकदाही त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आवाजच उठवला का उठवला? नाही, भ्रष्टाचार काय आहे? तुम्ही पत्रकार म्हणून जरा लिहिलं असतं तर मलाही जोर आला असतं बोलायला. कळवायला तुम्हाला. तुम्ही भ्रष्टाचार का झाले म्हणून त्या प्रसार माध्यमाच्या तुम्ही जर लिहिलं असतो की इथं लोकशाहीचा चौथा इस्तमाव तुम्ही जर थोडं वाचा फोडला असतो तर आम्ही उडी मारला असतो. तुम्हाला अधिकार आहेत वाचा फोडायचे, तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिले. तुम्ही जर थोडं मला क्लू दिला असतो तर मी त्याच्यात उडीच मारला असतो. आम्ही नगरपालिकेचं थोडं द्या, उद्या लिहा, परवा दिवशी लगे रस्ता रोको शिवला द्या विचारू मी जाऊन. नगरपालिकेत प्रशासन असल्यामुळे आता आम्ही सभागृहात विरोधी पक्ष नाही, एक जनतेचं कार्यकर्ता म्हणून आम्ही जाऊ शकतो. आज विरोधी पक्ष बी नाही आणि नगरसेवक बी नाही. आपण म्हटलं की तुम्ही पाचा फोडल्यानंतर आम्ही उडी मारलो. नगर परिषदेने तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे लावलेले सर्व व्याजात काढून टाकले आणि आमदाराच्या कार्यक्रमाचे इतर कार्यक्रमाचे भरपूर व्याज लागतात. पाचा फोडले एवढा मोठा करताय, नगरपालिकेला कर्ज माफीचा सुद्धा होत नाही. यावर आपली माग पाहिजे. तुम्ही जे मागणी केलेली होती तुमच्या चॅनल मार्फत आम्हाला बी कळालं ते आम्ही शिवसाहेबाला विचारलं की बाबा ह्याचे सगळे कुठे आहेत. तुम्ही जे दुसऱ्या पक्षाला जर तुम्ही पावती नाही म्हणून कटआउट होल्डिंग काढून नेता, हे जे सत्ताधारी लोक आहेत म्हणून त्यांचे ठेवलात का? त्यांनी आम्हाला दाखिले काही फाडलेले पावत्या. आता 10% फाडून 100% फायदा घेतले असतील, सत्तेचा तर ते फायदा घेणारच. सत्तेचा फायदा त्यांनी नाही तर कोण घेणार आहे? आमचं तर एक तासासाठी ठेवलं नाही, हे तर दुर्दैव आहे ना. अहो आज मला सांगा, टोटल यंत्रणा नगरपालिकाच्या माध्यमातून चालू आहे. सत्तेमध्ये त्यांनीच आहेत ना, खाली पडून मुख्यमंत्रीपर्यंत त्यांची सत्ता असल्या म्हणून आता जे अधिकारी आहेत ते सत्तेच ऐकणार. आपलं थोडंच आहे. ज्या वेळेस आम्ही नगरपालिकेत हाऊसमध्ये जाऊ त्या वेळेस तुमचे दिलेले व्हिडिओ, तुमचे दिलेले सगळे होल्डिंग हवासाहेबांनी उचललं होतं हे विषय, त्यांचे सगळे आमच्याकडे आहेत. आम्ही हाऊसमध्ये गेल्यावर सर्वात पहिले याचा विचार करणार. जर त्या काळातले अधिकारी दोषी असतील त्यांना ताबडतोब आम्ही बडतर्फ करा किंवा कारवाई करा म्हणून सांगणार. आज सत्तेपुढे शानपणा चलतच नाही. कितीही आम्ही बोलून, अहो पत्रकार उपोषणला बसून बोललं तर त्यांचं ऐकणं गेल्यात. पत्रकारापेक्षा आम्ही मोठे नाही. पत्रकार लय मोठे माणसं आहेत. पत्रकार हे आपल्या देशाचं चौथा स्तंभ आहे. आम्ही ते साधे कार्यकर्ते आहोत. एक महिना पत्रकार बसले तर पत्रकाराची या लोकांकडे गाय नाही, सत्ताधारी आमदाराकडे गाय नाही, सत्ताधाऱ्याकडे गाय नाही. आम्ही तर त्यांच्या पुढे लय बारके आहोत. आता ह्याच्यावर विचार करून तुम्ही आम्हाला सांगा. हो ना, अहो बारकीच आहे ना पार्टी. कुठं सत्ता आहे आमची? तुम्हाला वगळता बाकीचे नगरसेवक एमआय मधून निवडून आले आणि आता बाजूला जाऊन बसले. तुम्ही नेते आहेत तिथले, तुमच्यावर तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? आणि ते तिकडे जाण्याचे कारण काय? काही त्यांना विकास काम करून घ्यायचं असेल आणि काही लोकांचे वार्ड चेंज झाल्यात, त्यांच्या पर्यायानं होईल ना. भविष्यात पुढे नाही विश्वास नाही. आम्ही सगळे मिळूनच गेलतो. आम्ही राष्ट्रवादीमध्ये जाताना आमचं एक मॅनिफेस्टो होता की डॉक्टर झाकीर हुसेन हे 25 वर्षापासून पोते लावून ठेवलेले होते. आम्ही आमच्या मॅनिफेस्टो मध्ये लिहिलेलं होतं की तुम्ही MIM ला जर कॉल दिला तर सर्वात पहिले आम्ही डॉक्टर झाकीर हुसेन चौकचं काम करू. त्या माध्यमातून आम्ही काम करून घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या मार्गाने बकळ प्रयत्न केलो. आम्हाला ते काम होत नव्हता म्हणून आम्ही सत्ताधाऱ्याच्या बोटाला हात धरून आमचं मॅनिफेस्टो साध्य केलं आणि आम्ही आमच्या घरी सुखरूप परत आलो. हो, चौकासाठीच गेलतो. येतील ना, येतील. अजून त्यांचा विकास थोडा राहिलेला असेल, येतील. काय वेळ आहे अजून. डॉक्टर झाकीर हुसेन चौकासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केलो, माझं काम साध्य झालं, पुन्हा मी MIM मध्ये आलो. हे सगळी घटना तुम्ही बॅरिस्टर ओळसे साहेबांची चर्चा केली होतो का?
जाण्यापूर्वी. आता हे सांगायची का गरज आहे? नाही, सांगा. नाही नाही, हे सांगायची का गरज आहे? त्यांनी येणार आहेत, नगरपालिकेच्या निवडणूक येणार आहेत, तुम्ही त्यालाच प्रश्न विचाराये. म्हणजे त्यावेळी असं म्हणलं नाही नाही, मग आमचं मॅनिफेस्टोच होता ना. तुमच्यावरती विश्वास केला, तुम्ही त्या विश्वासाला तडा घातला असं वाटतं. सडा गाठलो नाही मी, कोणत्याही मार्गानं मी मॅनिफेस्टोचं एक कार्य पूर्ण केलंय आहे नाही. पठाण साहेब, नाही नाही, सर्वाला विनंती आहे की नाश्ता